आमच्याकडे का बघतोस या किरकोळ कारणावरून 2 जणांनी एका रिक्षा व्यावसायिकाला पट्ट्यानं आणि दगडानं बेदम मारहाण केल्याची घटना करवीर तालुक्यातील तामगाव गावच्या हद्दील नेरली तामगाव रोडवर घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या भावालाही आरोपींनी पट्ट्यानं मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नेरली येथील 2 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल राजेंद्र सूर्यवंशी राहणार महालक्ष्मीनगर तामगाव हे रिक्षा व्यवसाय करतात. 1 जुलै 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ते तामगाव रोडवरील रॉयल बार समोरील एका चिकन 65च्या गाडीपाशी उभे होते. यावेळी संशयित आरोपी अजय राजू वनकुरे आणि अजय प्रकाश माकवे या दोघे राहणार नेरली हे तिथं आले आणि त्यांनी फिर्यादी राहुल यांना "तू आमच्याकडे का बघतोस?" असं म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचं रूपांतर लवकरच हाणामारीत झालं. संशयित आरोपी अजय माकवे याने स्वतःच्या कमरेचा पट्टा काढून राहुल याच्या पाठीवर, पायावर आणि कमरेवर बेदम मारहाण केली. तर संशयित अजय वनकुरे यानं रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून राहुल याच्या डोक्यात मारला, ज्यामध्ये ते जखमी झालेत. संशयित आरोपी राहुल यांच्या दिशेने दगड फेकून मारत असताना तिथे पार्क केलेल्या एका मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या क्रमांक MH31 CR 8448 मागील बाजूची काठ 5 फुट नुकसान झाले. मारहाण सुरू असताना फिर्यादीचे भाऊ स्वप्नील राजेंद्र सूर्यवंशी हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र आरोपींनी त्यांनाही पट्ट्याने बेदम मारहाण केली आणि "तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली. या घटनेनंतर राहुल सूर्यवंशी यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अजय राजू वनकुरे व अजय प्रकाश माकवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची नोंद पोलीस नाईक मांडेकर यांनी घेतली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गुरव करतायत. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.